नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण या ठिकाणी इयत्ता 9वी मराठी मीडियमची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी त्रिकोण हे प्रकरण बघत आहोत। आज आपण सराव संच 3.2 पूर्ण सोडवून देणार आहे। प्रत्येक गणित वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे सराव संच पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचप्रमाणे जर तुम्हाला याआधीची व्हिडिओ म्हणजे याआधीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून काय होईल, आपले ज्या वेळेला नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ओके, तर मग बघूया सराव संच 3.2 मधला पहिला प्रश्न काय आहे। ठीक आहे, प्रश्न काय आहे बघा। पुढील पैकी प्रत्येक उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत। म्हणजेच अशा पद्धतीच्या आकृत्या आपल्याला पुस्तकात दिलेल्या आहेत आणि ह्या बघा खुणा, इथे एक लाईन आहे, इथे एक लाईन आहे, म्हणजेच ए बी एकरूप काय असणार आहे, इथं पी क्यू असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यावरून प्रत्येक जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृती खालील रिकाम्या जागेत लिहा। आणि ह्या ज्या दिलेल्या आकृत्या आहेत म्हणजे दिलेले जे दोन दोन त्रिकोण आहेत ते कोणत्या एकरूपतेच्या कसोटीने एकरूप होतात हे आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे, तेही आकृतीचं निरीक्षण करून। आता बघा, पहिली आकृती आपल्याला जी दिलेली आहे त्यामध्ये बघा ए बी सी ही आकृती आहे म्हणजे त्रिकोण आहे। दुसरा आहे पी क्यू आर हा आपला त्रिकोण आहे, बरोबर। यामध्ये बघितलं तर ए बी ला बाजू काय दिलेली आहे, पी क्यू, का तर इथे एक लाईन आहे, इथे एक लाईन आहे, बरोबर। त्यानंतर बीसी एकरूप काय आहे, क्यू आर आहे, का तर बीसीच्या इथं पण दोन लाईन आहेत, क्यू आरच्या इथं पण दोन लाईन आहेत। ओके, त्याच्यानंतर एसी एकरूप पी आर आहे, कारण इथं तीन लाईन आहेत, इथं तीन लाईन आहेत, म्हणजे सगळ्या बाजू एकमेकांना काय आहेत, एकाच एकसंगतीनुसार एकरूप असल्यामुळं कोणती कसोटी लागू होणार आहे, तर बा 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 कसोटी, बाजू बाजू आणि बाजू, म्हणजे उत्तर काय असणार आहे इथं, बा 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 कसोटीने त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण काय असणार आहे, पी क्यू आर असणार आहे। ठीक आहे, पुढच्या गणितात आता यामध्ये बघितलं तर त्रिकोण एक्स वाय झेड आणि त्रिकोण एल एम एन दिलेलं आहे। इथं बघा एक्स वाय एकरूप काय दिलेलं आहे, एल एम दिलेलं आहे, बरोबर आहे। वाय ला काय दिलेलं आहे, एम एकरूप दिलेलं आहे कोण, आणि त्याच पद्धतीनं वाय झेड बाजूला काय दिलेली आहे, एम एन बाजू एकरूप दिलेली आहे। आता दोन बाजूंनी एक कोन समाविष्ट केलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी कोणती कसोटी येणार आहे, तर बा को बा कसोटी येणार आहे। कारण बाजू, दोन बाजू ज्या वेळेला एखादा कोन समाविष्ट करतात आणि एका संगतीनुसार दुसऱ्या त्रिकोणाचे आहेत त्या बाजू आणि ते कोन एकरूप असतील तर ती कसोटी काय असणार आहे आपली, तर बाजू कोन बाजू कसोटीने एक्स वाय झेड एकरूप त्रिकोण काय असणार आहे आपला, एल एम एन असणार आहे, म्हणजेच बा को बा कसोटी। ठीक आहे, आता तिसरा प्रश्न बघा, पहिल्यातलाच तिसरा प्रश्न आहे। इथली जी आकृती बघितली तर इथं बघा पी कोन आणि इथला जो एस कोन आहे तो एकरूप आहे। त्याच पद्धतीनं पी आर बाजूला काय आहे, एस टी बाजू एकरूप दिलेली आहे आणि तो क्रॉस आहे, त्यामुळे आर कोनाला टी कोन दिलेला आहे, म्हणजे दोन कोनांनी बाजू समाविष्ट केलेली आहे। म्हणजेच या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, तर काय असणार आहे, कोन बाजू कोन, म्हणजे को बा को कसोटीनं त्रिकोण पी आर क्यू एकरूप त्रिकोण काय असणार आहे आपला, एस टी यू असणार आहे। ठीक आहे, आता दुसरी आकृती, आता दुसरी आकृती बघितली तर इथं 90 अंशाचा कोन आहे, इथं 90 अंशाचा कोन आहे, बरोबर आहे। त्याच पद्धतीनं एल एम बाजूला टीपी बाजू दिलेली आहे एकरूप, आणि हा जो आहे तो कर्ण सुद्धा एकमेकांना एकरूप आहे। त्यामुळं अशा आकृतीमध्ये म्हणजे ज्या वेळेला काटकोन त्रिकोण येतो त्यावेळेला जर कर्ण आणि एक बाजू एकरूप असेल तर त्या दोन्ही त्रिकोण हे कर्णभुजा कसोटीने काय होतात, एकरूप होतात, म्हणून त्रिकोण एल एम एन एकरूप त्रिकोण काय असणार आहे या ठिकाणी, पीटीआर असणार आहे। ठीक आहे, हा होता आपला पहिला प्रश्न। आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे, पण त्याआधी
अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे तुमचे मित्र 9वी मध्ये शिकत आहेत त्यांना गणित अवघड जात असेल तर त्यांनाही आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही गणित सोपं जाईल. ठीक आहे. दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत. काय सांगितलेलं आहे, खालील त्रिकोणांच्या जोड्यामध्ये दर्शवलेल्या माहितींचे निरीक्षण करा. म्हणजे ह्या आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्याच्या माहितीचे काय करायचे, पहिल्यांदा म्हणजे आकृतींचे निरीक्षण करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, ते त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहा व त्यांचे उरलेले एकरूप घटक ही लिहा. आता हे जे दिलेल्या आकृत्या आहेत, म्हणजे आता आपल्याला बघा 2 आकृत्या दिलेल्या आहेत त्रिकोणांच्या, बरोबर आहे. त्याच्यानुसार आपल्याला काय करायचे, तर ते 2 त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात हे पहिल्यांदा लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचे राहिलेले घटक कोणते एकरूप घटक आहेत तेही सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आता हे कृतीदर्शक प्रश्न आहे त्यामुळे आपण लिहून घेतलेला आहे. आता या ठिकाणी बघा त्रिकोण ABC हा एक आहे आणि PQR आहे, बरोबर आहे. खुणांचा विचार केला तर इथं 0 दिलेला आहे, इथं पण 0 आहे, म्हणजे B ला काय आहे, Q एकरूप आहे. C ला काय आहे, तर R एकरूप आहे, बरोबर आहे. आणि BC ला एकरूप काय आहे, QR आहे. ठीक आहे. तेच आपण या ठिकाणी लिहून घेणार आहे आकृतीत दर्शवलेल्या माहितीवरून. काय सांगितलेलं आहे बघा, तर त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये इथं बघा कोण ABC म्हणजे कुठला कोण आला आपला, हा कोण, बरोबर आहे. एकरूप कोण PQR म्हणजे B ला Q एकरूप आहे. ठीक आहे. हे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. ठीक आहे. कारण 10वीच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर सिद्ध करायचं झालं तर तुम्हाला या गोष्टी जमणं गरजेचं आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. आता इथे बघा हा कोण आणि हा कोण एकरूप झाला, त्याच्यानंतर बाजू एकरूप आहे. BC बाजू काय आहे, QR एकरूप आहे, म्हणून इथे लिहिलं आपण रेख BC एकरूप रेख काय आहे, या ठिकाणी QR आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं कोण ACB म्हणजेच कुठला ACB हा कोण आहे आणि त्याच कोणाला इथला R कोण एकरूप आहे म्हणजेच PRQ या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता 2 कोणांनी एक बाजू समाविष्ट केलेली आहे, त्यामुळं हे जे 2 त्रिकोण आहेत ते सुद्धा एकमेकांना काय आहेत, एकरूप आहेत. तर कसोटी कोणती येणार आहे, तर काय असणार आहे बघा इथं को कसोटी. ठीक आहे. म्हणजे कोबाको कसोटीनुसार ते 2 त्रिकोण एकमेकांना काय झाले, एकरूप झाले. आता राहिलेल्या बाजून राहिलेले कोण कोणते, तर आता इथं बघा हा जो A कोण आहे त्याला काय राहणार आहे, B कोण एकरूप असणार आहे. म्हणजेच इथं बघा कोण BAC काय असणार आहे, इथं QPR असणार आहे. ठीक आहे. एकरूप त्रिकोणांचे संगत कोण. ठीक आहे. ते कारण लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं रेख AB, आता AB ला एकरूप कुठली आहे, PQ आहे, म्हणून इथे येणार आहे आपलं रेख PQ. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता PR ला काय असणार आहे, इथं AC असणार आहे, म्हणजे इथं आले आपले रेख AC आणि इथं कारण येणार आहे एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. दुसऱ्यातला पहिला प्रश्न होता आणि यातला दुसरा जो प्रश्न आहे तो तुम्ही होमवर्क साठी घेणार आहात आणि जर तुम्हाला नाही जमला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो प्रश्न सोडवून देऊयात. ठीक आहे. तर आता जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसऱ्या प्रश्नाची आकृती आपण या ठिकाणी काढलेली आहे आणि प्रश्न काय आहे तो वाचूया पहिल्यांदा पुस्तकातलं, त्यामुळे तुम्ही ही पुस्तकं तुमची रेफर करा. खालील आकृतीतील माहितीवरून त्रिकोण ABC व त्रिकोण PQR या त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहून उरलेले एकरूप घटक लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे जसं मागचा प्रश्न सोडवला दुसरा, सेम त्याच पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं सोडवायचं आहे. ठीक आहे. आता बघितलं तर या ठिकाणी बघा त्रिकोणांच्या एकाच एक संगतीनुसार घेतलं तर इथं A कोण 90 अंशाचा, इथं Q कोण 90 अंशाचा आहे. म्हणून आपण काय करूया, तर त्रिकोण कुठला घेतला बघा, तर BAC व त्रिकोण काय घेणार आहे आपण, PQR मध्ये. ठीक आहे. तर या ठिकाणी देताना बघा काय दिलेले आहे, तर रेख BA एकरूप रेख काय दिलेली आहे, PQ दिलेली आहे. कशावरून ठरवलं आपण, तर इथं बघा एक खूण दिलेली आहे, इथं सुद्धा एक खूण दिलेली आहे म्हणून. आता इथं जो कोण A आहे म्हणजेच कुठला बघा, तर BAC एकरूप कोण काय असणार इथं, PQR आहे, बरोबर आहे. कारण हा सुद्धा 90 आहे आणि हा सुद्धा 90 आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर रेख BC
एकरूप रेघ कुठली असणार आहे आपली, तर PR असणार आहे, बरोबर आहे का? तर हे दोन्ही कर्ण आहेत आणि खुणांचा विचार केला तर इथं 3 लाईन आहेत, इथं सुद्धा 3 लाईन आहेत त्याच्यामुळं, बरोबर. त्यामुळं त्रिकोण BAC एकरूप त्रिकोण काय असणार आहे, इथं PQR असणार आहे. आणि याचं कारण काय असणार आहे बघा, तर 90 अंशाचा त्रिकोण आहे, म्हणजेच काटकोन त्रिकोण आहेत आणि काटकोन त्रिकोणामध्ये बाजू आणि कर्ण जर एकमेकांना एकाच एकसंगतीनुसार एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण काय असतात, कर्णभुजा कसोटीनुसार काय असतात, एकरूप असतात. कसोटीवरून, ठीक आहे. हे झालं आपलं दोन्ही त्रिकोण एकरूप दाखवले, ठीक आहे. आता राहिलेली बाजू कुठली आहे बघा, तर AC आणि QR आहे, म्हणून रेघ AC एकरूप रेघ QR काय असणार आहे, तर एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, कारण लिहिणं गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीनं आता प्रत्येक कोण म्हणजेच बघा इथं B कोणाला काय आहे, P कोण एकरूप आहे, म्हणजेच कोण B एकरूप कोण P असणार आहे. आणि दुसरा कोण आहे आपला कोण C एकरूप कोण काय असणार आहे, या ठिकाणी R असणार आहे. आणि याचं कारण काय असणार आहे, तर एकरूप त्रिकोणांचे संगत कोण, ठीक आहे. हा होता आपला तिसरा प्रश्न. आता जाऊया आपण चौथ्या प्रश्नाकडे. पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत. काय सांगितलेलं आहे बघा, ही जी आकृती दिलेली आहे ती पुस्तकातली आकृती आहे आणि यामध्ये प्रश्न काय विचारलेला आहे तो बघूया आपण. खालील आकृती दाखवल्याप्रमाणे त्रिकोण LMN म्हणजे त्रिकोण LMN आता लिहून घेऊया पहिल्यांदा की यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. त्रिकोण LMN व त्रिकोण कुठला त्रिकोण आहे बघा दुसरा आपला या ठिकाणी, तर PNM आहे. PNM म्हणजे कुठला बघा, PM आणि N हा त्रिकोण आहे, ठीक आहे. तर मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर LM आणि PN हे एकरूप आहेत, त्याच पद्धतीनं LN आणि PM हे सुद्धा काय आहेत, तर बरोबर आहेत, ठीक आहे. बरोबर चिन्ह दिलेलं आहे, एकरूपतेचं नाही. तर या त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहा व उरलेले एकरूप घटक लिहा. म्हणजे मगाचा जसा प्रश्न होता सेम त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. आता दिलेल्याच गोष्टीचा विचार केला तर इथं बघा LM म्हणजेच काय झालं, इथं रेघ LM एकरूप रेघ काय दिलेलं आहे, तर PN दिलेले आहे. फक्त त्रिकोण एकमेकांच्यात मिक्स केलेले आहेत त्यामुळे, नाहीतर खूप आकृती सोपी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय दिलेले आपल्याला, तर रेघ LN एकरूप रेघ कुठली असणार आहे आपली, PM, ठीक आहे. आता बघा तिसरी बाजू किंवा तिसरा कोण हे एकरूप दिलेला आहे का आपल्याला, तर नाही दिलेला. पण आता दोन्ही त्रिकोणामध्ये सामायिक जे आहे ते काय आहे, आपली MN ही बाजू सामायिक आहे. म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो रेघ MN एकरूप रेघ MN, ओके. आता म्हणून त्रिकोण काय असणार आहे, LMN एकरूप त्रिकोण काय असणार आहे आपला, तर PNM. कसोटी काय असणार आहे बघा, तर बाजू बाजू आणि बाजू एकरूप आहेत, बरोबर आहे, एकाच एक संगतीनुसार. म्हणजे इथं काय असणार आहे, बा 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 कसोटी ने, ठीक आहे. हे झालं आपलं कारण. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर एकाच एक संगतीनुसार आपल्याला कोण लिहायचे आहेत. म्हणजेच बघा इथं N कोण आहे, इथं P कोण आहे, म्हणजे L कोणाला P कोण एकरूप येणार आहे. म्हणून कोण MLN एकरूप कोण काय असणार आहे आपला, तर NPM, ठीक आहे. म्हणजे L आणि P कोणाला, ठीक आहे. आता दुसरा कोण कोणता असणार आहे बघा, LMN या त्रिकोणामध्ये हा M कोण आणि इकडचा काय असणार आहे आपला पूर्ण N कोण असणार आहे. म्हणून इथे लिहिताना दुसरा कोण काय लिहिला आपण, तर LMN
एकरूप कोन PNM झाला. ठीक आहे. आता राहिलेला कोन कोणता असणार आहे बघा, तर हा छोटावाला जो कोन आहे तो, आणि इकडचा काय असणार आहे, हा छोटावाला कोन असणार आहे. म्हणजे इथं असणार आहे आपलं कोन LNM, एकरूप कोन काय असणार आहे आपलं, तर PMN असणार आहे. ठीक आहे. आणि ह्याचं कारण काय असणार आहे, तर एकरूप त्रिकोणांचे संगत कोन. ठीक आहे. पाचवा प्रश्न बघतोय. पाचव्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलेलं बघा, ही जी आकृती आहे ती पुस्तकातली आहे. प्रश्न काय आहे, तर आकृतीमध्ये AB एकरूप BC दिलेला आहे. AB एकरूप BC दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, रेख AD एकरूप रेख CD दिलेले आहे. AD आणि CD सुद्धा एकमेकांना एकरूप आहेत. तर सिद्ध करा की त्रिकोण ABD म्हणजेच ABD हा त्रिकोण आणि CBD हा त्रिकोण एकमेकांना एकरूप आहे. कुठले त्रिकोण सिद्ध करायचे, तर ABD व त्रिकोण काय सांगितलेले आहे, CBD मध्ये. ठीक आहे. आता दिलेल्या गोष्टी लिहून घेऊया. रेख AB एकरूप रेख कुठली दिलेली आहे आपली, तर BC दिलेली आहे. ठीक आहे. आणि रेख AD एकरूप रेख काय असणार आहे, CD दिलेली आहे. आता कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील, कोण दिलेले आहेत का, इथं नाही दिलेले. ठीक आहे. बाजू तिसरी दिलेली आहे का, तर नाही दिलेली. पण आकृतीचं निरीक्षण केलं तर तिसरी बाजू ही दोन्ही त्रिकोणांची तिसरी बाजू सामायिक आहे. म्हणजे दोघांच्या त्रिकोणामध्ये ती बाजू आहे. बरोबर आहे. म्हणून ती बाजू सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजे तिथं बघा BD एकरूप रेख काय असणार आहे, BD असणार आहे. कारण असणार आहे या ठिकाणी सामायिक बाजू किंवा सामायिक भुजा म्हटला तरीही चालेल. म्हणून त्रिकोण ABD एकरूप त्रिकोण CBD असणार आहे. कारण असणार आहे आपलं बाजू 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 कसोटीने. ठीक आहे. आता बा 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 असं आपण म्हणतो. ठीक आहे. एवढाच प्रश्न आहे का, येस. तर आपल्याला फक्त सिद्ध करायचं होतं, हे सिद्ध झालेलं आहे. सहावा आणि शेवटचा प्रश्न या सराव संचातला बघतोय आपण. काय दिलेलं आहे बघा, तर आकृतीमध्ये ही आकृती दिलेली आहे. त्यामध्ये कोन P एकरूप कोन R दिलेला आहे. म्हणजे कोन P ला एकरूप काय दिलेला आहे, R कोन दिलेला आहे. त्याच पद्धतीनं PQ एकरूप QR दिलेलं आहे. PQ एकरूप QR दिलेलं आहे. तर सिद्ध करा की त्रिकोण PQT व त्रिकोण कुठला आहे RQS एकरूप आहेत, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजे PQT म्हणजेच कुठला बघा, PQT इथेपर्यंत, आणि दुसरा आपला RQS म्हणजेच कुठला RQS या त्रिकोणापर्यंत आहे. ठीक आहे. आता दिलेल्या गोष्टी काय आहेत आपल्याला, कोन P एकरूप कोन काय आहे, R आहे. ठीक आहे. बाजू कुठली दिलेली आहे, म्हणजेच रेख कुठली रेख दिलेली आहे बघा इथं, PQ एकरूप QR दिलेला आहे. बरोबर आहे. आता राहता राहिलं म्हणजेच ही बाजू पूर्ण दिलेली आहे. ठीक आहे. आता राहिला हा कोन Q. का, तर हा कोन Q जो आहे तर बघा इकडच्या त्रिकोणामध्ये पण आहे आणि इकडच्या त्रिकोणामध्ये सुद्धा आहे. म्हणून कोन Q एकरूप कोन Q मगाशी सांगितल्या पद्धतीनं काय असणार आहे, इथं सामायिक कोन असणार आहे. म्हणजे दोन्ही त्रिकोणातला तो कोन आहे. बरोबर आहे. म्हणून त्रिकोण PQT एकरूप त्रिकोण RQS कसोटी काय आली बघा, तर दोन कोनांनी एक बाजू समाविष्ट केलेली आहे. म्हणजे कसोटी काय असणार आहे आपली, कोन बाजू कोन कसोटी वरून. ठीक आहे. म्हणजे स्कोबाको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय आलेले आहेत, एकरूप आलेले आहेत. या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, आणि जेणेकरून नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. तोवर डिस्क्रिप्शन मधले आपले जे व्हिडिओ दिलेले आहेत ते पाहत रहा. धन्यवाद.